मंडळी, मैत्री, प्रेम, लग्न ह्या गोष्टींची कळत नकळत रुजवात खरं तर आपण कॉलेजमध्ये असतानाच होते असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. काही जणांची मैत्री मग लव्ह मॅरेजच्या माध्यमातून पती पत्नी नात्याचं रूप धारण करते आणि वेगळ्या जोडीदाराचं स्वप्न उराशी घेऊन जे कॉलेजमधून बाहेर पडतात त्यांची मग पुढे अरेंज मॅरेजेस होतात आणि मग सुरू होतो सहजीवनाचा प्रवास. ये तेरा घर ये मेरा घर, किसी को देखना हो गर तो पहले आके मांग ले मेरी नजर तेरी नजर. ये तेरा घर ये मेरा घर, किसी को देखना हो गर तो पहले आके मांग ले मेरी नजर तेरी नजर. ये तेरा घर ये मेरा घर, ये घर बहुत हसीन है, ये घर बहुत हसीन है, ये घर बहुत हसीन है. सासर माहेरच्या कडू गोड अनुभवांच्या साक्षीनं मनमोहक, रोमांचक, हलक्या फुलक्या आणि मोहरून टाकणाऱ्या क्षणांनी वैवाहिक जीवन फुलू लागतं. पण काही वर्षातच एकमेकांचे स्वभाव, क्षमता, मर्यादा, गुण, अवगुण या सगळ्यांशी लपंडाव खेळता खेळता प्रवासाचा अकाली क्षीण जाणवायला लागतो. चिडचिड व्हायला लागते, एकटेपणा वाटू लागतो. अग्नीच्या साक्षीनं घेतलेल्या फेऱ्यांची गुंफण हळूहळू ढिली व्हायला लागते आणि मग कुठेतरी खोलवर जाणवत राहतं की काहीतरी चुकतंय. पण काय काय चुकतंय, कुणाचं चुकतंय हे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतात आपापसातले वाद टाळण्यासाठी. पती पत्नी या नात्यानं उर्वरित जीवनाला आनंदाची आणि समाधानाची एक अनोखी झालर देणारा, एकमेकांची भावनिकता ओळखून चांगले जोडीदार होण्यासाठी मार्गदर्शन करणारा हा काउन्सिलिंग स्टेज शो. घर दोघांचं असतं, घर दोघांचं असतं.